नवरा. अगं ऐकलंस का? छातीवरचे पांढरे केस दाखवल्यामुळे आज मला सिनियर सिटीजन पेन्शन मंजूर झाली आहे. बायको. चड्डी काढून दाखवली असती तर आपण सर्टिफिकेट पण मिळालं असतं. मुलगा बाबांच्या लग्नाची शिडी बघत असतो. मुलगा. बाबा, मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नात पण आयटम गर्ल्स नाचवायचे आहेत. आई. हरामखोर, त्या तुझ्या मावश्या आहेत. आई. चिंटू लवकर आंघोळ करून घे, नाहीतर शाळा बुडेल. चिंटू. आई, बादलीभर पाण्यात शाळा कशी काय बुडेल ग? आईने बादलीतच बुडवून बुडवून हाणला. बाबा. चंप्या, पुन्हा नापास झालास. जरा त्या पिंकीकडे बघ, तिला 90% मिळाले आहेत. चंप्या. तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो. शिक्षक. उशीर का झाला शाळेत यायला? चिंटू. आई बाबा भांडत होते सर. शिक्षक. त्याच्या उशीर येण्याशी काय संबंध? चिंटू. माझा एक बूट आईच्या हातात व दुसरा बाबांच्या हातात होता. नवरा. तुझ्या वडिलांना एक वाईट सवय आहे, ती सवय जातच नाही त्यांची. बायको. काय झालं, इतके काय वैतागले आहात? नवरा. जखमीवर मूठ चोळण्याची त्यांची सवय काही गेल्या जात नाही. बायको. नेमकं काय केलं त्यांनी? नवरा. आज पुन्हा विचारत होतं, माझ्या मुलीशी लग्न करून आनंदी आहात ना? नवरा. लाटण्याची व्याख्या काय नेमकी? बायको. लाटणं म्हणजे अशी वस्तू आहे ज्यामुळे चपात्या गोल आणि नवरा सरळ होतो. संता. उद्या सर्कस पाहायला जाऊ आपण. बनता. मी बायकोला सोबत घेऊन येईन. संता. अजून कोण कोण येणार आहे का? बनता. मेहुणी पण येईल. संता. समजा जर तुझी बायको आणि मेहुणी दोघीही एकाच वेळी वाघाच्या पिंजऱ्यात पडल्या तर तू कोणाला वाचवशील? बनता म्हणतो, मित्रा, मी वाघाला वाचवीन रे, कारण त्यांची संख्या झपाट्याने कमी होते. no, 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 no. बंड्या त्याच्या गर्लफ्रेंडला घेऊन हॉटेलमध्ये जेवायला गेला. बंड्या म्हणाला, बोल डार्लिंग, काय खाणार तू? गर्लफ्रेंड म्हणाली, माझ्यासाठी पिझ्झा मागव आणि तुझ्यासाठी ॲम्ब्युलन्स. बंड्या. ॲम्ब्युलन्स कशासाठी? गर्लफ्रेंड. मागे वळून बघ ना बेबी, तुझी बायको उभी आहे.